तर मित्रांनो, मी आले आहे माझ्या घरी आणि येताच यांचं प्रेम तुम्हाला काय सांगू, बघून कळतच असेल. गाडीवर चक्कर मारल्यानंतर कसं बस यांना शांत केलंय. तर मी आणि दीदी जात आहोत सिद्धेश्वरच्या यात्रेला. ट्रॅफिकच्या नावाने रडत पडत आम्ही पोहोचत फायनली यात्रेमध्ये. आणि सध्या आम्ही लुटेरे बनून जात आहोत, कारण धूळच इतकी आहे की तुम्हाला काय सांगू. आज सोमवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही. संडेला आलो असतो ना तर आम्हाला पाय पण ठेवता आला नसता. हे आहे आमचे सिद्धेश्वर मंदिर. अगोदर पाया पडू, नंतर जाऊ यात्रेला. दीदीला पाठवलं आहे एंट्री तिकीट घेण्यासाठी. हे गेम्स तुम्हाला माहितीच असतील. थांबा, तुम्हाला एक आवाज ऐकवते. या आवाजाने भीतीचं तर माहिती नाही, पण आम्ही जाम हसलो. लहानपणी तर यातच सुख भेटायचं. पण आता आपण बसणार आहोत यात. इथे आता आहे 3 मोठे पाळणे, बट यातला सगळ्यात मोठा पाळणा कोणता? थांबा, डिसाईड करू कशात बसायचं. तर माझ्या आणि दीदीच्या घोर डिस्कशन नंतर आम्ही हा पाळणा चूज केला, कारण मला याचं नाव खूप आवडलं, गगनचुंबी आकाश पाळणा. आणि हा होता पण तसाच. इथं पण तिकीट घेण्यासाठी दीदीला पुढे करून मी लागले लाईनमध्ये. आमची बारी काही येत नव्हती, म्हणून आम्ही दुसऱ्यांना एन्जॉय करताना बघत बसलो. आणि याला बघा, वेगळ्याच दुनियेत आहे. या चुटकू पाळण्याला बघत आमची राईड पण सुरू झाली. गर्दी नाही तर फक्त तुम्हाला धूळच दिसली असती. हे आहे मंदिर जिथून आपण पाया पडून आलोत. आणि हा आहे मौत का कुआं. मला तर खूप आवडतं बघायला, पण माझ्या बहिणीला नाही आवडत, त्यामुळे ते तर आपल्याला काही बघायला भेटणार नाही. आम्ही तर एकदम रिलॅक्स मध्ये बसून राईड एन्जॉय करत होतो, पण आमच्या सोबतच्या मुली भीतीने ओरडून परेशान. आणि आम्हाला बघा, काही खास मजा तर मला आली नाही. चला दुसरी राईड बघू, ज्यात थोडीशी भीती वाटेल. इथं तर गर्दी पण नाही. मग मला दिसली माझी फेवरेट राईड, टोरा टोरा. दीदीला ओढून घेऊन तिकीट काढला आणि लागलो लाईन मध्ये. भैयाने थोडी बसायला हेल्प केली. फक्त चालू करा भैया लवकर, हेच म्हणत होते मी. आणि हे बघा कसं चिल मध्ये सुरू आहे. लहानपणी मला ही राईड पण खूप आवडायची. आल्यानंतर ही राईड तर फिक्सच असायची. माहिती नाही, बट मला भीती वाटत आहे आणि एक्साइटेड पण तेवढीच आहे मी. राईड सुरू झाली, आता फक्त मज्जा बघा. मजा आएगा ना भिड़ो. यात आली आम्हाला खरी मज्जा. या काकांची मार्केटिंग बघा, मॉलवाले सुद्धा मागे. सारा इसे मशीन में बारीक हो जाता है 100 रुपये. अगर हाउस बारीक करने का होगा तो फिर इसके दाम में बारीक. तुळशीबाग मध्ये सुद्धा तुम्हाला इतकं स्वस्त नाही दिसणार. 10 रुपये फक्त. थोडीशी शॉपिंग करून आम्ही आलो थोडंसं पुढे आणि ह्या दादांची आम्ही बहादुरी बघितली.
आणि या पन्नालालचा कर्तव्य. पन्नालाल म्हणजेच आपला गाढव आहे, जो की खरं बोलतो असं ते म्हणतात. सबसे पहले मिलके आओ, शेक करके आओ, पहचान करके आओ पन्नालाल. छोड़ो जल्दी जल्दी. आ जाओ भैया, ये साइड आ जाओ, इधर आ जाओ. हाँ रुक जाओ पन्नालाल, जरा रुक जाओ. छोड़ो जल्दी. काकूंना बघा किती मजेत आहेत, फुल VR ची मजा घेत आहेत. मित्रांनो, आमच्यासोबत आता झाला आहे एक विषय. टेन्शन नका घेऊ, काही चोरी वगैरे नाही झाली, पण आम्ही आणला होता फक्त 600 रुपये कॅश, ते पण उघड ठेवायचा म्हणून. आणि विषय असा झाला, इथं कुठं स्कॅनर नाही कुठं ऑनलाईन पेमेंट आहे. तर आम्हाला खूप राईड करायच्या होत्या, पण यानंतर मे बी आम्हाला नाही करता येणार आणि आता आम्ही इथून निघतोय. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स बघायला भेटतील, लाईक नॉर्थ फूड, साऊथ फूड, ईस्ट वेस्ट, सगळ्या प्रकारचे. आम्हाला तर भूक खूप लागली आहे, पण आम्ही नाही खाणार, कारण आम्ही बाहेरचं खातच नाही. यहाँ पे रॉयल फोटोशूट चल रहा है अभी. आता फायनली निघू. किती बरं वाटतं हा ट्रॅफिक नसल्यावरती. हे आमचं लातूरचं डीमार्ट. जाता जाता विचार आला, घरी जाऊन काय खायचं तरी काय, म्हणून मस्तपैकी इथून पार्सल घेतलो आणि निघालो घरी. लेकिन एक सेकंड, कारण आम्ही बाहेरचं खातच नाही. तर मग माझ्या जिवलग मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मग आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.